गद्यपाठ 11वा गोष्ट अरुणिमाची लेखिका सुप्रिया खोत यांचा पाठ आपण पाहत होतो. पान नंबर 39 वरचे आपले हे परिच्छेद झालेले आहेत. आपण पान नंबर 40 वरती यायचं आहे. पान नंबर 40 वरती आपल्याला हा चौथा परिच्छेदापासून आपण लक्षात घेणार आहोत. त्याकडे आता आपण एकाग्रता करायची आहे. मी परिच्छेद वाचतोय, तो नीट समजून घ्यायचा आहे. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला, जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोटे दाखवत आहेत, त्यांना बोलू दे, पण एक दिवस नक्की माझा असेल, जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला, तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावरी नेलं, पण माझं कुटुंब आणि भाईसा माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असा वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. हे दोन परिच्छेद आता नीट लक्षात घ्यायचे, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समजून घ्यायचे. या वाचलेल्या परिच्छेदावर माझा पहिला प्रश्न असा आहे, हॉस्पिटलमध्ये असताना अरुणिमाने कोणता निर्धार केला होता? तर काय निर्धार केला होता तो नीट लक्षात घ्या. जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोटे दाखवत आहेत, त्यांना बोलू दे, काय बोलायचं ते बोलू दे, पण एक दिवस नक्की माझा असेल, जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. हा निर्धार, हा निश्चय या ठिकाणी तिने केलेला आपल्याला दिसून येतो आणि यातून तिचा जबरदस्त आत्मविश्वास लक्षात घेण्यासारखा आहे. वाक्प्रचार निर्धार करणे, त्याचा अर्थ आहे निश्चय करणे. तर अशा पद्धतीने अरुणिमाने निश्चय केलेला होता की एक दिवस मी एव्हरेस्ट सर करेल. हा तिचा निर्धार, हा तिचा निश्चय, आणि यातून तिचा जबरदस्त आत्मविश्वास आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवा असे अरुणिमा म्हणते? तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की मी जो एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय मी कोणाच्या प्रभावाखाली, म्हणजेच काय तर कोणाच्या दडपणाखाली तो निर्णय मी घेतलेला नाही, किंवा भावनेच्या आहारी जाऊन तो निर्णय मी घेतलेला नाही. या माझ्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा असं या ठिकाणी अरुणिमा आम्हाला सांगत आहे. मग पाठाखालचा प्रश्न आहे, येथे या उतार्यात अरुणिमाच्या कणखर म्हणजे धाडसी मनाची साक्ष देणारी कोणती वाक्य आली आहे? हे जे आपण दोन परिच्छेद वाचले, या परिच्छेदाच्या आधारे किंवा या उतार्यामध्ये अरुणिमाच्या कणखर किंवा धाडसी मनाची साक्ष देणारी कोणती वाक्य आली आहेत, हा प्रश्न तुमच्या पाठाखाली आहे. ती वाक्य अशी आहेत, पहा. अरुणिमा म्हणते, एका फटक्यात माझं शरीर अपंग झाले होते,
पण माझं मन थोडंच अपंग होतं. हे एक वाक्य. आणि पुढे, गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. हे एक लक्षात घ्या. पुढचं वाक्य, आपला सर्वात मोठा मोटिवेटर म्हणजे स्फूर्तिदाता. हा इंग्रजी शब्द आहे, पारिभाषिक शब्द आहे मोटिवेटर. त्याला आपण मराठी शब्द लक्षात घ्या, स्फूर्तिदाता. आपला सर्वात मोठा मोटिवेटर म्हणजे स्फूर्तिदाता कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. इथं या उतार्यातल्या या वाक्यातून अरुणिमाचा कणखरपणा, अरुणिमाची धाडशी वृत्ती किंवा तिची कणखर किंवा धाडशी मनाची साक्ष देणारी ही वाक्य आपण या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहेत. ते आपण नीट लक्ष देऊ किंवा पुन्हा वाचन करून ती नीट लक्षात घ्या. यानंतर या पाठावरचा धड्याखालचा प्रश्न आहे. पहा, अरुणिमाने आपल्या मोटिवेटर म्हणजे स्फूर्तीबाबत काय विचार मांडलाय? मोटिवेटर बाबत काय विचार मांडलाय किंवा स्फूर्तीबाबत काय विचार मांडलाय अरुणिमाने, असा प्रश्न तुमच्या पाठाखाली आलेला आहे. याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देते. त्यामागे आपला मोटिवेटर म्हणजे आपला स्फूर्तिदाता आपण स्वतःच असतो. हा विचार इथं मांडण्याचा प्रयत्न अरुणिमाने केलेला आपल्याला दिसून येतो. पुन्हा पाठाखालचा प्रश्न आहे या परिच्छेदावर, अरुणिमा उठता बसता खाता पिता केवळ कशाचा विचार करत होती आणि यातून तिचा व्यक्त होणारा गुण कोणता आहे? तर त्याचं उत्तर लक्षात घ्या. अरुणिमा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विचार करत होती. यातून खाता पिता उठता बसता एव्हरेस्ट शिखर सर करण्याचाच विचार तिच्या डोक्यामध्ये होता. यातून तिचा ध्येयवादी गुण लक्षात घेण्यासारखा आहे. एखादं ध्येय निश्चित ठेवलं की त्या ध्येयात कितीही अडचणी येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, कितीही त्या ठिकाणी संकटाचे डोंगर उभे राहू द्या, पण मी माझ्या ध्येयाकडे जाणार, हे लक्षात घ्या. हा ध्येयवादी गुण अरुणिमाचा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमाने एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा उच्चार करताच कोणत्या टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या? तर पहा, काय प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या समाजातनं? शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. म्हणजे लोकांनी अरुणिमाचं बोलणं हसण्यावरी नेलं, अजिबात मनावर घेतलं नाही, अजिबात गांभीर्यानं तिचं बोलणं, तिचा हा निर्धार गांभीर्यानं घेतला नाही. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. परंतु अरुणिमाच्या या निर्धारात तिच्या पाठी खंबीरपणे कोण उभे राहिले होते? तर तिचे कुटुंब भक्कमपणे तिच्या पाठीमागे उभे राहिले होते. मग तिच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या व्यक्ती होत्या? तर तिची आई, मोठी बहीण, लहान भाऊ आणि मोठ्या बहिणीचे पती म्हणजे भाईसा, हे सर्व कुटुंब त्या ठिकाणी खंबीरपणे तिने जो निर्धार केलेला होता त्या निर्धाराला पाठबळ देण्यासाठी खंबीरपणे उभे राहिलेले होते. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. पुढचा प्रश्न असा आहे, आता अरुणिमाचा कोणता प्रवास सुरू होणार होता? तर त्याचं उत्तर असं आपल्याला देता येईल, एक अवघड पण अरुणिमाला शक्य आहे असा वाटणारा प्रवास म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रवास त्या ठिकाणी तिचा सुरू होणार होता. पाठाखालचा प्रश्न आहे पहा. काय प्रश्न आहे पाठाखालचा? शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. या समाजाच्या प्रतिक्रियेवर तुमची प्रतिक्रिया सांगा. हा स्वमतावरचा प्रश्न आहे.
तुम्हाला काय वाटतं याच्यावर? ते तुम्ही साधारण एक 2-3 परिच्छेदामध्ये हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. काय प्रश्न आहे? शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. या समाजाच्या प्रतिक्रियेवर तुमची प्रतिक्रिया सांगा. तर साधारणतः हा स्वमतावरचा प्रश्न आहे, पण साधारण कोणत्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. पहा, याचं उत्तर आपल्याला असं साधारण लिहिता येईल, की अरुणिमाबाबत अशा अफवा, प्रतिक्रिया उठणं ही चुकीची घटना होती. तिचा अपघात झाल्यानंतर समाजात ज्या प्रतिक्रिया उमटल्या किंवा जे काय अफवा वावड्या उठल्या, ते त्या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला मांडणं गरजेचं आहे. प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या अरुणिमाविषयी समाज व प्रसार माध्यमाकडून खरे तर सहानुभूतीची आणि सहकार्याची अपेक्षा होती, पण त्या ठिकाणी तिथं व्यक्त होताना दिसत नाही. हा भाग तुम्हाला मांडावा लागेल. उलट अशा प्रतिक्रियेतून तिचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न झाला समाजामधनं. परंतु कोणत्याच अफवा व प्रतिक्रियांना बळी न पडता तिचा ध्येय गाठण्याचा प्रयत्न, तिचा निर्धार, तिचा प्रयत्न इथं लक्षात घेण्यासारखा आहे. ती खरोखर ध्येयवेडी होती. समाजातील बहुसंख्य लोक मनानं दुबळे असतात पहा. त्यामुळं अरुणिमाच्या अपार धाडसावर त्यांचा विश्वास बसतच नाहीये. त्यामुळे ते अशा प्रतिक्रिया देतात. आपण त्याकडं दुर्लक्ष करायचं असतं, अशा प्रतिक्रियांकडं. व आपलं कर्तृत्व आपण आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवायचं असतं आणि अशा लोकांना उत्तर द्यायचं असतं. अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर 2-3 परिच्छेदामध्ये तुम्ही लिहू शकता. आणि अशा पद्धतीने या 2 परिच्छेद तुम्ही जे आपण आता वाचलेत ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल. आता पुढच्या परिच्छेद जो आहे तो आपण इथं लक्षात घेऊ. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. एम्स मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात किंवा पाय कापावा लागलेले पेशंट्स दिवसेंदिवस अगदी महिनोनमहिने उठत नाहीत. मी 2च दिवसात उभी राहिली. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला, असा माझा अवतार आणि जोडीला भाईसाब. हे आपण लक्षात घ्या. आम्ही पोहोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास, तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे 1.5 वर्षासाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुलाखून निघत होते. या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना माझा कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे, त्यावेळी ते सतत गोल फिरत असल्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्या स्टीलचा रॉड घातलेला होता. त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत.
माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच व्हायना. साहजिक आहे, जिथे अव्यंग धडधाकट माणसे गिरीभ्रमण करण्यास धजत नाही, तिथे माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाची मन वळवली आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसांची एक रोमांचकारी लढाई. आता इथपर्यंत आपण लक्षात घ्यायचं आहे. पहा, या वाचलेल्या परिच्छेदावर आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हा भाग आपण समजून घेणार आहोत. माझा या परिच्छेदावर पहिला प्रश्न असा आहे, एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पहिला टप्पा कोणता? तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, गिर्यारोहण प्रशिक्षणाचा हा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पहिला टप्पा असतो. आता गिर्यारोहण प्रशिक्षण, मग ते प्रशिक्षणामध्ये काय असतं, तर छोटी मोठी पण जरा कठीण पर्वत डोंगर चढण्याचा सराव आधी सुरुवातीला करावा लागतो. म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा ज्यांचं ध्येय असतं त्यांना सुरुवातीला गिर्यारोहण प्रशिक्षण घ्यावं लागतं. छोटी मोठी पण जरा कठीण पर्वत डोंगर चढण्याचा सराव करावा लागतो आणि त्या टप्प्याला तिची आता सुरुवात झालेली आहे. अरुणिमाला, पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमाला एम्स मधून डिस्चार्ज मिळाल्यावर किती दिवसात उभी राहिली ती? तर नीट लक्षात घ्या. आता अरुणिमाला एम्स मधून डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे, पारिभाषिक शब्द आहे. त्याला आपण मराठीमध्ये उपचार म्हणू, म्हणजे उपचारानंतर रुग्णाची सुट्टी. डिस्चार्जला काय म्हणतो आपण? हॉस्पिटलमधून आपल्याला डिस्चार्ज मिळाला, मग याच्यातून मराठीत याला आपण म्हणतो की उपचारानंतर रुग्णाची सुट्टी, त्याला घरी पाठवलं जातं. मग अरुणिमाला एम्स मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर किती दिवसात उठून ती उभी राहिली? तर 2च दिवसात ती उठून उभी राहिली. हे नीट लक्षात घ्या. साधारणपणे हात किंवा पाय कापावा लागलेल्या पेशंटला रुटीनला येण्यास, म्हणजे नियमितपणा त्याच्यामध्ये येण्यास किती कालावधी लागतो? तर काही पेशंटला अनेक दिवस जातात, काही पेशंट किंवा काही रुग्णांना अनेक महिने त्याच्यामध्ये जातात की रिकव्हरी होण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी भरून येण्यासाठी. पण अरुणिमा एवढ्या भयंकर अपघातातून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर ती 2च दिवसात त्या ठिकाणी उठून उभी राहायला तिने सुरुवात केलेली होती. तिची जगण्याची महत्वाकांक्षा पहा, किंवा तिने जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेलं होतं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं, त्याची ते ध्येय गाठण्यासाठी तिने जो निर्धार केलेला होता आणि ती तिच्यामध्ये जी असणारी इच्छाशक्ती होती, हे याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. अरुणिमाच्या पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमाच्या पायाची जुळणी कशा प्रकारे केली होती? तर नीट लक्षात घ्या. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने तिथं रॉड घातलेला होता. रॉड हा इंग्रजी शब्द आहे पारिभाषिक, त्याला आपण मराठीमध्ये सळई म्हणू. एका पायात घोट्याची हाडे तुटल्यानं रॉड घातलेला होता, म्हणजे सळई घातलेली होती. त्या हाडांची जुळणी अजूनही परिपूर्ण व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून कृत्रिम पाय बसवलेला असल्यामुळं दुसरा पाय हा मांडीपासून तिचा पूर्ण कापला होता आणि त्या ठिकाणी तो मांडीपासून हा कृत्रिम पाय असा तिथं बसवलेला होता. अशा प्रकारे अरुणिमाच्या पायाची डॉक्टरांनी जुळणी केलेली होती. पुढचा प्रश्न असा आहे, अशा अवस्थेत अरुणिमा व भाईसाहेब कोणाकडे पोहोचले? तर ते पोहोचले बचेंद्री पाल. मग पाठाखालचा प्रश्न आहे, बचेंद्री पाल या कोण होत्या? किंवा असाही प्रश्न विचारला जातो, एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला कोणती? तर कोण होती? बचेंद्री पाल. मग या बचेंद्री पाल या कोण होत्या? तर हेच त्याचं उत्तर, की एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला म्हणजे
बचेंद्री पाल. पुढचा प्रश्न, अरुणिमाच्या ध्येयाचा आदर कुटुंबाव्यतिरिक्त कोणी केला? तर याच बचेंद्री पाल यांनी या अरुणिमाच्या ध्येयाचा आदर केला. बचेंद्री पाल यांनी अरुणिमाच्या ध्येयाचा आदर करून तिला प्रोत्साहन दिलं, तिला प्रेरणा दिली. हे आपण लक्षात घ्या. अरुणिमाला प्रोत्साहन देऊन बचेंद्री पाल अरुणिमाला काय म्हणाल्या रे? पहा काय म्हणाल्या, अरुणिमा तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास, तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हा सर केला आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. अशा पद्धतीने अरुणिमाला प्रोत्साहन देऊन बचेंद्री पाल यांनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. मग प्रश्न असा आहे पुढचा, या वरील उत्तरावरून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये सांगायची. आता आपण ही जी काय परिच्छेद वाचलीत ना, एवढ्यात ही काय 2 परिच्छेद वाचली, या उत्तरावरून तुम्हाला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये सांगायची. तर पहा, या सगळ्या या परिच्छेदामध्ये आपण ज्या गोष्टी वाचल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं, अरुणिमाचा स्वभाव लक्षात येतो, तिच्या स्वभावातली गुण वैशिष्ट्ये, तिच्या स्वभावाचं वेगळेपण आपल्याला लक्षात येतं. ते म्हणजे असं की तिच्यामध्ये पराकोटीचे धैर्य होते. पहा, पराकोटीची हिंमत तिच्यामध्ये होती, धाडस तिच्यामध्ये होत. त्याचप्रमाणे अमाप सहनशक्ती होती तिच्यामध्ये, म्हणजे सहनशीलता तिच्यामध्ये होती. खूप अशी सहनशक्ती, अमाप सहनशीलता तिच्यामध्ये होती. एवढंच नाही तर तिच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास होता. एवढा सगळा मोठा अपघात होऊनही ती एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निर्धार करते. याच्यावरून तिचा जबरदस्त आत्मविश्वास लक्षात घेण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे कोणता गुण दिसतो, ती प्रचंड ध्येयवादी होती. एकदा ध्येय निश्चित केलं ना, किती अडथळे येऊ द्या, किती संकट येऊ द्या, ते पार करायचं म्हणजे करायचं. हा प्रचंड ध्येयवाद तिच्यामध्ये होता. ती जिद्दी होती, प्रयत्नवादी होती. हा, एवढंच नाही, अन्यायाविरुद्ध लढणारी अशी ती व्यक्ती आपल्याला दिसून येते. हे लक्षात घ्या. अन्यायामुळे ती खचून गेली नाही, तर त्या अन्यायाविरुद्ध त्या ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढण्याचा गुण तिच्यामध्ये दिसून येतोय. एवढंच नाही, तिच्यामध्ये निर्णय क्षमता होती. हे आपण लक्षात घ्या. डिसिजन मेकिंग आपण त्याला म्हणू, निर्णय क्षमता असणारी ती व्यक्ती होती. स्वची जाणीव होती तिला माहिती आपल्यात काय क्षमता आहे. सेल्फ अवेअरनेस आपण त्याला म्हणू. स्वची जाणीव, स्वतःची क्षमता ती ओळखत होती. एवढा अपघात होऊ नये, तिला आत्मविश्वास होता की नाही, माझ्यात ती क्षमता आहे, मी एव्हरेस्ट शिखर सर करणार. हे लक्षात घ्या. आणि एवढंच नाही, समस्या निराकरण करण्याची वृत्ती तिच्यामध्ये होती. हे लक्षात घ्या. जीवनामध्ये अशा समस्या, अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात. समस्या निराकरण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपण त्याला म्हणू. किती अडथळे येऊ द्या, किती संकट येऊ द्या, किती समस्या येऊ द्या, त्याच्यावर मात करून आपण जे ध्येय समोर ठेवलंय त्याला आपण गाठायचंच, असा त्या ठिकाणी तिचा निश्चय होता. हे सगळे असे गुण त्या अरुणिमामध्ये होते. तिचा हा स्वभाव होता, तिच्या स्वभावाचं हे वैशिष्ट्य होतं. म्हणूनच एवढा मोठा अपघात होऊनही तिने हे जगातलं सर्वोच्च शिखर गाठण्याचं म्हणजे तिने गाठलं आणि आपलं ते कृतीतून सिद्ध करून दिलंय. आणि समाजाला ते सगळं त्या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न तिने केलेला आपल्याला दिसून येतोय. पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमाने साधारण 1.5 वर्षाचे खडतर प्रशिक्षण कुठे सुरू केले? तर त्याचं उत्तर असं देता येईल, बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असे नेहरू गिरी भ्रमण प्रशिक्षण केंद्र आहे. पहा, या ठिकाणी अरुणिमाने साधारण 1.5 वर्षाचे खडतर प्रशिक्षण सुरू केले. त्या ठिकाणी प्रवेश घेतला, कारण ते प्रशिक्षण घेतल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला तयार ठेवू शकता एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी. हे आपण लक्षात घ्यायचंय. पुढचा प्रश्न असा आहे या परिच्छेदावर,
कशा प्रकारच्या प्रशिक्षणातून मी तावून सुलाखून निघत होते अशी अरुणिमा म्हणते. किंवा हा प्रश्न असा विचारला जातो, नेहरू नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र, या केंद्रातून कशा प्रकारचे प्रशिक्षण मिळते, किंवा कशा प्रकारच्या प्रशिक्षणातून मी तावून सुलाखून निघत होते अशी अरुणिमा म्हणते. याचं उत्तर काय देता येईल आपल्याला? छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव त्याच्यामध्ये येतात. त्या प्रशिक्षणामध्ये एवढे कठीण अनुभव असतात की कधी कधी ध्येयापासून साधारण एखाद्या काही व्यक्ती विचलित पण होतात, त्या ध्येयापासून बाजूला पण जातात. असं ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण तिथून घ्यावं लागतं. आणि अरुणिमा म्हणते यातून मी तावून सुलाखून निघत होते. आता तावून सुलाखून निघणे हा सुद्धा शब्दार्थ लक्षात घ्या याचा, किंवा हा वाक्प्रचार लक्षात घ्या. तावून सुलाखून निघणे, त्याचं उत्तर आपल्याला देता येईल किंवा त्याचा अर्थ असं सांगता येईल, अत्यंत कठीण परीक्षेत यशस्वी होणे. तावून सुलाखून निघणे म्हणजे अत्यंतिक कठीण परीक्षेत यशस्वी होणे. आता हा तावून सुलाखून शब्द कसा आला तो नीट लक्षात घ्या. या शब्दसमूहाचा अर्थ तो समजून घ्यायचा आहे, तो कसा आला. तावून सुलाखून निघणे. आता इथं पहा, तावणे या शब्दाचा अर्थ आहे खूप तापवणे. हे लक्षात घ्या, खूप तापवणे, त्याला म्हणजे अग्नी वगैरे देऊन. तावणे म्हणजे खूप तापवणे. आणि सुलाखणे म्हणजे काय तर ते नीट लक्षात घ्या. सुलाखणे म्हणजे सोन्यामधील हिनकस भाग काढून, जो अयोग्य भाग जो असतो, हिनकस भाग जो आहे तो काढून टाकण्यासाठी सोने लाल होईपर्यंत तापवले जाते. पहा नीट पुन्हा सांगतोय, सुलाखणे म्हणजे काय, सोन्यामधील हिनकस भाग काढून टाकण्यासाठी सोने लाल होईपर्यंत तापवले जाते आणि त्यावर हातोडीने खूप आघात केले जातात. थोडक्यात काय, सोन्याला शुद्ध होण्यासाठी खूपच यातना सहन कराव्या लागतात. आणि यावरून तावून सुलाखून हा शब्द प्रयोग इथं केला जातो. तो याच्यातून आपल्याला हा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. म्हणून काय, तावून सुलाखून निघणं म्हणजे आत्यंतिक कठीण परीक्षेत यशस्वी होणे. पुढचा प्रश्न लक्षात घ्या. अरुणिमाला प्रशिक्षण काळात कोणत्या गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या, किंवा हा प्रश्न असाही विचारला जातो, अरुणिमाची जबाबदारी घेण्यास शेर्पा प्रथम का तयार होईना. आता मग या प्रश्नाचं उत्तर काय देता येईल आपल्याला नीट लक्षात घ्या. अरुणिमाला सरावाच्या वेळी चढाई करताना, पर्वताची चढाई करताना कृत्रिम पायाची टाच आणि चावडा म्हणजे काय, पायाच्या बोटालगतचा तळव्याचा भाग, त्याला आपण चावडा म्हणतो. तर अरुणिमाला सरावाच्या वेळी चढाई करताना कृत्रिम पायाची टाच व चावडा ज्यावेळी जमिनीत रुतावला जाईल त्यावेळी ते सतत गोल फिरत, त्यामुळं तो पाय घट्ट रोवणे, जमिनीवर घट्ट रोवणे कठीण जायचं तिला. तसेच उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्या स्टीलचा रॉड म्हणजे सळई घातलेली होती, किंवा तो रॉड घातलेला होता. त्यावर थोडा जरी दाब दिला तर तीव्र वेदनांचे झटके तिला बसायचे. या गोष्टी प्रशिक्षण काळात तिच्या ठळक लक्षात आल्या आणि अशा अवस्थेमुळेच अरुणिमाची जबाबदारी घेण्यास तो शेर्पा तयार होत नव्हता. आता हा शेर्पा काय तो नीट समजून घ्या. आता शेर्पा हे नेपाळमधील हिमालयीन प्रदेशातील मूळ रहिवासी आहेत. हे शेर्पा, पुन्हा सांगतोय, शेर्पा हे नेपाळमधील हिमालयीन प्रदेशातील मूळ रहिवासी. यांना हिमालयातील सर्व माहिती असल्याने गिर्यारोहणाकरिता मार्गदर्शक म्हणून किंवा त्यांचे सामान म्हणजे साहित्य उचलण्याकरता म्हणून ते प्रसिद्ध आहेत. हा त्यांचा व्यवसायच आहे.
हे लक्षात घ्या. ज्यांना गिर्यारोहण करायचं, आता गिर्यारोहण म्हणजे काय, तर गिर्यारोहण आपण काय म्हणतो, कशाला संबोधतो, तर पर्वत शिखर सर करणं, चढणे. आता गिर्यारोहण म्हणजे धाडस व क्रीडा म्हणून पर्वत चढणाऱ्यांना, जे धाडस म्हणून पर्वत चढतात उंच उंच, किंवा क्रीडा प्रकार म्हणून कोणी उंच उंच पर्वत त्या ठिकाणी चढतात, त्यांना आपण गिर्यारोहक म्हणतो. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणून शेर्पा हे नेपाळमधील हिमालयन प्रदेशातील मूळ रहिवासी यांना हिमालयातील सर्व माहिती असल्याने गिर्यारोहकाकरिता मार्गदर्शक म्हणून किंवा त्यांचे साहित्य म्हणजे सामान उचलण्याकरता म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि हा त्यांचा व्यवसाय असतो, हे लक्षात घ्या. आणि असा हा शेर्पा अरुणिमाच्या प्रशिक्षण काळात जो होता, तो त्या ठिकाणी तिला मदत करण्यासाठी तयार होत नव्हता, हे लक्षात घ्या. कोणती माणसं, पुढचा प्रश्न असा आहे, कोणती माणसं गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत, धाडस करत नाहीत, अशी अरुणिमा म्हणते. याचं काय उत्तर देता येईल? अव्यंग म्हणजे अपंग नसलेली, अव्यंग म्हणजे काय, अपंग नसलेली, धडधाकट, धट्टीकट्टी माणसं गिरिभ्रमण करायला धजत नाहीत, म्हणजे धाडस करत नाहीत. त्यामुळं अरुणिमा म्हणते, माझी काय गोष्ट आहे, माझी काय कथा आहे, मी तर अपंग होते, मला अपघातामुळं अपंगत्व आलेलं होतं आणि त्यामुळं शेर्पा तयार होत नव्हता, हे लक्षात घ्या. मग पुढचा प्रश्न असा आहे, शेवटी शेर्पाचे मन कोणी वळवले, अशी अरुणिमा म्हणते. तर शेर्पाचं मन कोणी वळवलं, तर अरुणिमाच्या घरच्या लोकांनी. मग अरुणिमाच्या आईनं, भाईसाहेबनं, तिच्या मोठ्या बहिणीनं, भावानं शेर्पाचं मन वळवलं. तिची जिद्द आहे, तिने निश्चय केलाय, निर्धार केलाय, ती नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाला साथ देईन, त्या दृष्टीने ती प्रयत्न करील, तुम्ही तिच्यासाठी तयार व्हा. अशा पद्धतीने शेवटी त्या शेर्पाचं मन त्या अरुणिमाच्या घरच्या लोकांनी वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न असा आहे, मग तिथून पुढे अरुणिमाची किती दिवसाची कोणती रोमांचकारी लढाई सुरू झाली रे? तर 52 दिवसांची क्षणोक्षणी आव्हानांना, संकटांना भेटणारी जोशपूर्ण म्हणजे आवेशपूर्ण, रोमांचकारी, अंगावर काटा आणणारी अशी लढाई तिची सुरू झाली, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. आता धड्याखालचा प्रश्न आहे, तो नीट लक्षात घ्या. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा किंवा खडतर अनुभव सांगा, असा प्रश्न तुमच्या पाठाखाली आलेला आहे. त्याचं काय उत्तर देता येईल ते नीट लक्षात घ्या. प्रश्न असा आहे, नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रातील अरुणिमाचे खडतर अनुभव सांगा. तर काय अनुभव सांगता येतील? त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये धोकादायक पर्वत चढावे लागणं, मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या म्हणजेच काय मरणप्राय कृती अनुभवायला त्या ठिकाणी येतात त्या प्रशिक्षण काळात, ते आपण लक्षात घ्यायचंय. ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातले कष्ट असतात, म्हणजे ध्येयापासून कधी कधी ती व्यक्ती विचलित पण होऊ शकते, नको बाबा आपल्याला ते होणारच नाही, शक्य होणार नाही, अशी काहींच्या मनाची अवस्था होऊन जाते, विचलित होऊन जातात. असे कष्टदायी असं प्रशिक्षण त्याचं असतं. हा अनुभव अरुणिमाला त्या ठिकाणी आला. त्याचप्रमाणे कृत्रिम पायाला घट्ट रोवणे तिला कठीण जायचं, वेदना जाणवायच्या, उजव्या पायातल्या रॉडमुळे पाय दाबला की असह्य तिला वेदना होत राहायच्या. अरुणिमाची अशी अवस्था पाहून शेर्पाचा निश्चय देखील डळमळीत झालेला होता. या सगळ्या गोष्टीचा अनुभव अरुणिमाला नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रामध्ये हा खडतर अनुभव तिला आलेला होता. तो आपल्याला अशा पद्धतीने मांडावा लागेल, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता पुढचा परिच्छेद लक्षात घ्या, त्याकडे आपण वळूया. पहा,
प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी 4 बेस कॅम्प करावे लागतात. एकदा का तुम्ही कॅम्प 4 ला पोहोचलात की तिथून शिखर 3500 फुटांवर आहे. पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात म्हणून याला डेथ झोन म्हटले जाते. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्प मध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे की लोक विचारत, मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई. मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं. डेथ झोनची लढाई सुरू झाली. जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला. पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. तुला मरायचं नाही अरुणिमा, अंतर मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं अगदी तसंच आपलं शरीर वागतं. हे 2 परिच्छेद नीट लक्षात घ्या, समजून घ्या. पहा, याच्यावर माझा पहिला प्रश्न असा आहे, प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी किती बेस कॅम्प करावे लागतात? तर त्याचं उत्तर 4 बेस कॅम्प करावे लागतात. बेस कॅम्प म्हणजे तळ छावणी, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. बेस कॅम्प म्हणजे तळ छावणी. आता कॅम्प 4 वरून शिखर किती फुटावर आहे? तर 3500 फुटावर ते शिखर आहे कॅम्प 4 वरून. मग पुढचा प्रश्न, या टप्प्यालाच काय संबोधले जाते? तर याच टप्प्याला डेथ झोन असं संबोधलं जातं. आणि का संबोधलं जातं ते नीट लक्षात घ्या. आता डेथ झोन म्हणजे काय? तर डेथ झोन हा इंग्रजी पारिभाषिक शब्द आहे. डेथ झोन म्हणजे मृत्यू प्रवण क्षेत्र. डेथ झोन म्हणजे मृत्यू प्रवण क्षेत्र. साधारण या क्षेत्रामध्ये मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे, असा त्याचा अर्थ. मग डेथ झोन म्हणजे मृत्यू प्रवण क्षेत्र. जास्तीत जास्त गिर्यारोहकांचे मृत्यू याच टप्प्यात होतात म्हणून या टप्प्याला डेथ झोन असं म्हटलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत इतर गिर्यारोहकांच्या तुलनेत अरुणिमाची प्रगती कशी होती? तर इतर सहकारी गिर्यारोहकांमध्ये सातत्यानं नेहमीच अरुणिमा पुढे असायची, हे आपल्याला लक्षात घ्या. अशी तिची प्रगती होती अपंग असताना देखील. मग पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमा इतर गिर्यारोहकांपेक्षा खूप पुढे असायची, त्यावर लोक अरुणिमाला काय म्हणायचे? मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाती क्या हो भाई. असं त्या ठिकाणी गमतीनं इतर जे सहकारी गिर्यारोहक होते ते अरुणिमाला म्हणायचे. आता पुढचा प्रश्न आहे की इतर गिर्यारोहकांपेक्षा सतत पुढे राहणे या अरुणिमाच्या कृतीत कोणत्या विचाराचे प्रतिबिंब उमटत होते असं अरुणिमा सांगते रे आपल्याला? तर ती आपल्याला सांगते की मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती अरुणिमाला नको होती. याच विचाराचे प्रतिबिंब अरुणिमाच्या या कृतीमध्ये दिसत होते म्हणून ती सातत्यानं पुढे राहायची, पुढे राहण्याचा ती प्रयत्न करायची, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. पुढचा प्रश्न असा आहे, डेथ झोनच्या लढाईचा अरुणिमाचा अनुभव सांगा. काय अनुभव आहे पहा, हे लक्षात घ्या. त्या डेथ झोन मधलं वातावरण कसं होतं? जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला दिसत होता. हाडं गोठवणारी थंडी त्या डेथ झोनच्या परिसरात आपल्याला दिसून येते. जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून होणारं दर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पहा, असे प्रसंग तिथं वाट्याला येऊ शकतात असा तो परिसर.
म्हणून त्याला डेथ झोन असं संबोधलं गेलेलं आहे. आणि तो अनुभव त्या ठिकाणी त्या परिसराचा अरुणिमाने इथं आपल्याला सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनेमुळे अरुणिमाच्या पोटात भीती उसळून आली? पहा, अरुणिमाला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला पाहून अरुणिमाच्या पोटात अशी भीती उसळून आली होती. पहा, या भीतीला आवर घालून अरुणिमा आपल्या अंतर्मनाला वारंवार वारंवार काय बजावत होती रे? तर असं बजावत होती स्वतःच्या मनाला, अरुणिमा तुला मरायचं नाहीये अरुणिमा, असं ती स्वतःच मनाला वारंवार बजावत होती. हे लक्षात घ्या. काय तिचा निर्धार होता पहा, काय इच्छाशक्ती होती, हे याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचंय. तिचा आत्मविश्वास लक्षात घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न असा आहे, या अंतर्मनाला बजावण्याचा या अंतर्मनाला बजावयाचा खऱ्या अर्थानं अरुणिमाला कोणता अनुभव आला? तर तिला असा अनुभव आला की आपलं मन जसं सांगतं ना, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. हा अंतर्मनाला बजावण्याचा अनुभव अरुणिमाला या ठिकाणी आलेला आहे. हे लक्षात घ्यायचंय आणि ते आपण इथं समजून घेतलेलं आहे. आता पुढच्या शेवटचा परिच्छेद आपण लक्षात घेऊ. शेवटपर्यंत आता मी वाचन करतोय आणि मग एकदा शेवटपर्यंत वाचन करून झालं की सगळ्या राहिलेल्या उर्वरित सगळ्या परिच्छेदावर आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तो भाग समजून घेऊ आणि मग हा पाठ आपला संपेल. लक्षात घ्या, 21 मे 2013 चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय. आत्ताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. शेर्पा कळकळीनं बजावत होता. पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाऊ ऑर नेव्हर, आता नाही तर कधीच नाही. आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावा लागलंच असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला. मी अशी ना तशी मरणारच होते, तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटो नंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेला शेर्पाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला. अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकावला. आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40-50 पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत, पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्हस यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला. माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकावला. सावकाश आम्ही त्या डेथ झोन मधून सही सलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. माझा दिवस अखेर आला होता. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते. गिर्यारोहणाने मला खूप महत्वाची काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गडबांधी यांचे धडे म्हणजे शिकवण तर मिळालेच, पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्वाचं नाही,
तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कसे बनवते हे महत्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरतं. तुम्हा कुमार वयोगटातल्या मुला-मुलींना एक सांगावंसं वाटतं, की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं, तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. आता हा शेवटची परिच्छेद आपल्याला समजून घ्यायचे आहे. ते लक्षात घ्या. या वाचलेल्या परिच्छेदावर माझा पहिला प्रश्न असा आहे, अरुणिमाचा एव्हरेस्ट शिखर चढायचा शेवटचा टप्पा कधी आला? तर तो आला 21 मे 2013 रोजी. पुढचा प्रश्न असा आहे, शेर्पा अरुणिमाला कळकळीनं काय बजावत होता? तर तो शेर्पा म्हणत होता अरुणिमाला, तुझा ऑक्सिजनचा म्हणजे प्राणवायूचा साठा अतिशय कमी झालेला आहे. आत्ताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा कधीही चढू शकशील, असं तो शेर्पा कळकळीनं वारंवार त्या अरुणिमाला बजावून सांगत होता. पण पुढचा प्रश्न पहा, पण अरुणिमाचं अंतर्मन काय सांगत होतं? तुमच्या धड्याखालचा प्रश्न आहे पहा, हे लक्षात घ्या. अरुणिमाचं अंतर्मन काय सांगत होतं? नाऊ ऑर नेव्हर. हे लक्षात घ्या. याचा अर्थ आता नाही तर कधीच नाही. आता या क्षणी एव्हरेस्ट सर केले नाही तर अरुणिमाच्या दृष्टीने किंवा अरुणिमाच्या लेखी काय होतं? तर तिच्या शरीरानं मृत्यूला कवटाळल्यासारखंच होतं पहा. आता नाही तर कधीच नाही, हे लक्षात घ्या. शिवाय पुढचा प्रश्न असा आहे, शिवाय अरुणिमाला पुन्हा कोणत्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं असतं? तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, की तिला पुन्हा स्पॉन्सरशिप उभा करावी लागली असती. तिला पुन्हा प्रायोजक मिळवावे लागले असते. कारण एव्हरेस्ट शिखर सर करायला खूप खर्च येतो. त्या गिर्यारोहकाला काहींची ऐपत नसते, आर्थिक परिस्थिती नसते, तर त्यांना असे प्रायोजक मिळवावे लागतात. म्हणजे स्पॉन्सरशिप मिळवावी लागते. आणि या सर्व टप्प्यातल्या अग्निदिव्याला तोंड देणं, सामोरं जाणं पुन्हा अवघड आहे, पुन्हा कठीण आहे, हे तिला सगळं जाणवत होतं. अग्निदिव्य म्हणजे काय? तर या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. अग्निदिव्य म्हणजे कठीण कसोटीला उतरणं. अग्निदिव्याला सामोरं जाणं म्हणजे कठीण कसोटीला उतरणं. या अर्थाने या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. आपल्याला माहितीये रामायणामध्ये सीतेला अग्निदिव्याला सामोरं जावं लागलेलं होतं. हा भाग तुम्ही पुराणातला संदर्भ लक्षात घेऊन अधिक समजून घेऊ शकता. मी त्याला इथं वेळ घालवत नाही. तर अशा पद्धतीने अरुणिमाला पुन्हा या गोष्टीला तोंड द्यावं लागणार होतं. कोणत्या गोष्टीला? पुन्हा तिला स्पॉन्सरशिप मिळवावी लागणार होती, म्हणजे प्रायोजक मिळवावे लागणार होते. आणि सर्व टप्प्यातल्या अग्निदिव्याला, त्या कठीण कसोटीला तिला तोंड द्यावं लागणार होतं. आणि हे पुन्हा शक्य नव्हतं. म्हणून आपण जर याच ठिकाणी थांबलो तर तिच्या लेखी असं होतं की आपण मृत्यूला कवटाळल्यासारखंच होतं. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. मग पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमाने शेर्पाला कोणती विनंती केली? तर अरुणिमा अखेर एव्हरेस्ट शिखरावर पोहोचली पहा. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची विनंती अरुणिमानं शेर्पाला केली पहा. माझा एव्हरेस्ट शिखर मी सर केलंय, त्या उंचावर मी पोहोचले, तर माझा एक फोटो घे, तो क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपून घे, असं तिने त्या शेर्पाला विनंती केली. मग पुढचा प्रश्न असा आहे, अत्यावश्यक अशा यशाच्या पुराव्यासाठी अरुणिमाने कोणते धाडस केले? हा भाग खूप महत्वाचा आहे. अत्यावश्यक अशा यशाच्या पुराव्यासाठी अरुणिमाने कोणते धाडस केले? तर काय धाडस केलं? तर अरुणिमा म्हणते की अशीनं तशी आपण मरणारच होतो. हा विचार करून आपल्या यशाचा फोटो काढण्यासाठी अरुणिमाने शेवटचा साठा असलेला ऑक्सिजनचा मास्क काढून एक वेगळंच धाडस केलं पहा. हे लक्षात घ्या.
आणि मग अरुणिमाच्या कृतीनं आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाकडून अरुणिमाने काय करून घेतले, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, तिने फोटो काढल्यानंतर अरुणिमाने शेर्पाला व्हिडिओ क्लिप घेण्यास तयार करून त्याच्याकडून एव्हरेस्ट सर केल्याचा व्हिडिओ घेतला. हे लक्षात घ्या. आता जेव्हा अरुणिमानं त्या शेर्पाला सांगितलं की माझ्या यशाची तू व्हिडिओ क्लिप घे, त्यावेळेस त्या शेर्पाचं पित्तच खवळलं. हा, एक तर तो आधीच चिडला होता. पित्त खवळणे हा वाक्प्रचार इथं आलेला. पित्त खवळणे, खूप राग येणे, या अर्थानं त्या वाक्प्रचाराचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे, अशा जिद्दीच्या अरुणिमाने अखेर कोणता ध्वज एव्हरेस्टवर फडकावला, तर भारताचा तिरंगा ध्वज अभिमानानं त्या एव्हरेस्ट शिखरावर अरुणिमानं फडकावला. अभिमानानं तो भारताचा तिरंगा ध्वज तिने एव्हरेस्ट शिखरावर फडकावला. आणि टीकाकारांना, समाजामध्ये तिच्यावर ज्यांनी टीका केल्या अशा टीका करणाऱ्यांना व अफवा पसरवणाऱ्यांना अरुणिमाने आपल्या कृतीतून चोख उत्तर दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. पहा, पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमा एव्हरेस्ट शिखर उतरू लागताच तिचा ऑक्सिजन किती पावलांवर संपला, तर शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन जेमतेम 40-50 पावलांवरच संपला. अजून तर तिला खाली उतरायचं होतं बरंच शिखर. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. आता पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमा कोणत्या भाकड शब्दांना मानत नव्हती. भाकड म्हणजे निरर्थक. भाकड या शब्दाचा अर्थ आहे निरर्थक. तर अरुणिमा कोणत्या भाकड शब्दांना मानत नव्हती, तर लक, भाग्य, किस्मत, डेस्टनी अशा शब्दांना अरुणिमा अजिबात मानत नव्हती. आता लक, भाग्य, किस्मत हे शब्द आपल्याला कळतात, हे लक्षात घ्या. लक म्हणजेच भाग्य, भाग्य म्हणजे नशीब, किस्मत हा हिंदी शब्द आहे म्हणजे नशीब, आणि डेस्टिनी हा पारिभाषिक शब्द आहे इंग्रजी. डेस्टिनी म्हणजे काय, दैव, प्रारब्ध, नियती किंवा प्राक्तन, या अर्थानं डेस्टिनी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. तर या सगळ्या शब्दांना ती मानत नव्हती, या भाकड शब्दांना ती मानत नव्हती. तिच्या दृष्टीनं हे शब्द निरर्थक होते. परंतु कोणत्या गोष्टीवर अरुणिमाचा पूर्ण विश्वास होता, तर काय, तर ते इंग्रजी वाक्य नीट लक्षात घ्या. काय वाक्य आहे, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स. पहा, याचा अर्थ, या वाक्याचं मराठी भाषांतर काय करता येईल, ते म्हणजे भाग्य शूरांची बाजू घेते. म्हणजे शूरांना, धाडशी वृत्तीला भाग्य हे नेहमी साथ देतं. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स या वाक्यामध्ये आपल्याला असं मराठीमध्ये सांगता येईल की शूरांना, धाडशी वृत्तीला, जे धाडशी वृत्ती दाखवतात, जे शूर असतात, त्यांना भाग्य नेहमी साथ देते. याचाच अर्थ भाग्य नेहमी शूरांची बाजू घेते. या गोष्टीवर अरुणिमाचा पूर्ण विश्वास होता. मग पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमाच्या या धाडशी वृत्तीला भाग्याने कशी साथ दिली, तर नीट लक्षात घ्या. कशी साथ दिली, की अरुणिमाचा ऑक्सिजनचा साठा संपला होता, तिला गुदमरू लागलं होतं, तिचा श्वास घेण्याचे प्रयत्न तरी चालू होते. अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमा व तिच्या शेर्पाला दिसला. शेर्पाने चटकन अरुणिमाला तो अडकवला. अशा रीतीने अरुणिमाच्या धाडशी वृत्तीला भाग्यानं साथ दिली आणि सावकाश अरुणिमा व तिचा शेर्पा त्या डेथ झोन मधून, त्या मृत्यूप्रवण क्षेत्रामधून सही सलामत सुखरूप खाली उतरले. या सर्व प्रसंगातून अरुणिमाचा व्यावहारीपणा दिसून येतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. या सगळ्या प्रसंगातून तिचा व्यावहारीपणा समजून घेण्यासारखा आहे. पुढचा प्रश्न असा आहे,
माझा दिवस अखेर आला होता अशी अरुणिमा का म्हणते? तर त्याचं उत्तर नीट लक्षात घ्या. कारण एव्हरेस्ट शिखर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. आणि ती अरुणिमा व तिचा शेर्पा हे सर्व ओलांडून खाली आले होते. म्हणून अरुणिमा म्हणते माझा दिवस अखेर आला होता. पुढचा प्रश्न असा आहे, अशा पद्धतीने गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले कोणते महत्वाचे शिखर अरुणिमाने सर केले होते? तर ते शिखर म्हणजे एव्हरेस्ट शिखर. पुढचा पहा प्रश्न, गिर्यारोहणामुळे अरुणिमाला कोणते धडे मिळाले किंवा कोणती शिकवण मिळाली? तर कोणती शिकवण मिळाली अरुणिमाला? कोणते धडे मिळाले? तर तिच्यामधला आत्मविश्वास जागवला गेला. तिला नेतृत्व कसं करायचं हे ती त्याच्यातनं शिकली. गडबांधणी म्हणजे आत्मविश्वास जागवला गेला. नेतृत्व कसं करायचं ते शिकली. गडबांधणी कशी करायची हे शिकली. या या धड्यांबरोबरच किंवा या शिकवणी बरोबरच पोलादी कणखरपणा अरुणिमात निर्माण झाला होता. हे आपण इथं सर्व लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमाला कोणती गोष्ट जीवनात महत्वाची वाटते? तर आपण आयुष्यात काय मिळवतो, मग धन संपत्ती पैसा वगैरे वगैरे, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्वाचे नाही, तर ही कमाई. कोणती कमाई? तर एव्हरेस्ट सर करण्यासारखी कमाई. तुम्ही जे ध्येय मनात ठेवता ना ते पूर्णत्वाला नेणं हीच आपली कमाई असते. तर ही कमाई तिच्या दृष्टीनं कोणती कमाई? एव्हरेस्ट सर करण्याची कमाई. तर ही कमाई म्हणजे एव्हरेस्ट सर करण्यासारखी कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्वाचं आहे. हे तिने आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न लक्षात घ्या, आपण उत्तम व्यक्ती कधी ठरतो अशी अरुणिमा म्हणते रे? तर आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण उत्तम व्यक्ती ठरत असतो, हे अरुणिमाने इथं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय. शेवटी अरुणिमाने तुमच्यासारख्या कुमार वयोगटातल्या मुला मुलींना काय सांगितलं आहे? काय सांगितलंय ती नीट लक्षात घ्या. काय संदेश दिलाय? आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे व्यर्थ ठरणे म्हणजे अपयश नाही, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असते म्हणजे कमजोर असते तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. हे तुमच्यासारख्या कुमार वयोगटातल्या मुला मुलींना सांगण्याचा प्रयत्न अरुणिमानं केलेला आहे. आणि आता पुढचा प्रश्न शेवटचा धड्याखालचा जो आहे तो खूप महत्वाचा आहे, तो नीट लक्षात घ्या. काय प्रश्न आहे पाठाखालचा? आता या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. काय वाक्य आहे? तर आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा आपलं अपयश म्हटलं जातं. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. स्वमतावरचा प्रश्न आहे पहा. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या विचारानुसार या प्रश्नाचं उत्तर मांडू शकता, पण तरी देखील एक तुम्हाला एक कसं जायचं या प्रश्नाला सामोरं म्हणून मी काही गोष्टी या ठिकाणी सांगतोय, ते तुम्ही नीट लक्षात घ्या. काय आहे त्याचं उत्तर? प्रत्येक व्यक्ती ध्येय संपादन करण्यासाठी निरंतरपणे सतत प्रयत्न करत असते. पहा कोणतंही ध्येय, तुम्ही आता 10वीच्या परीक्षेला बोर्डाच्या परीक्षेला चांगले गुण मिळवायचे, चांगल्या गुणवत्तेने तुम्हाला पास व्हायचंय, हे तुमचं आता समोरचं ध्येय आहे असं समजा. मग प्रत्येक व्यक्ती ध्येय संपादन करण्यासाठी निरंतरपणे सतत प्रयत्न करत असते. आता तुम्ही अभ्यासरूपी प्रयत्न करताय हा त्याचा अर्थ. प्रयत्न केल्यानं कधी कधी यश हे आपल्यापासून दुरावते आणि साहजिकच आपल्या पदरी अपयश येते. यातून नैराश्य वृत्ती निर्माण होते. प्रयत्न करून आलेल्या अपयशाला कधीच घाबरायचं नाही. पहा जीवनामध्ये कोणताही ध्येय समोर ठेवा, तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल आणि प्रयत्न प्रामाणिक करून जरी अपयश आलं तर त्या अपयशाला तुम्ही कधीच घाबरायचं नाही, कारण तुमचा प्रयत्न शुद्ध होता, तुम्ही प्रयत्न प्रामाणिक केले, तुमचा हेतू शुद्ध होता, हे त्याच्यातून लक्षात घ्यायचं आहे. कारण ते अपयश तात्पुरतं असतं.
न खचता पुन्हा एकदा दुर्दम्य महत्वाकांक्षा ठेवून तुम्ही गगन भरारी घेण्याची जिद्द आपल्यामध्ये असायला हवी. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हा विचार इथे महत्वाचा आहे. ध्येय उच्च निवडता आलं पाहिजे. आपल्याला नेहमी ध्येय हे उच्च निवडता आलं पाहिजे. मोठं ध्येय निवडता आलं पाहिजे, तर ते अपयश समजावं, हे लक्षात घ्या. ध्येय उच्च निवडता आले तर ते अपयश समजावं, हा विचार साधारण या वाक्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न अरुणिमानं केलेला आहे आणि तो आपण नीट समजून घ्यायचा आहे. पहा, धड्याखालचा पुढचा प्रश्न असा आहे, अरुणिमाच्या कणखर किंवा धाडशी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. आता संपूर्ण पाठ लक्षात घेऊन पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण पाठ लक्षात घेऊन या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणं गरजेचं आहे. काय प्रश्न आहे? अरुणिमाच्या कणखर किंवा धाडशी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. तर कोणकोणती वाक्ये ती नीट लक्षात घ्या. पहा, सचिन, आता मी फक्त वाक्य लक्षात घ्यायची तुम्ही, मी पुन्हा त्याचं स्पष्टीकरण देत बसत नाही, तुम्ही ते समजून घेतलेलं आहेच. तर पाठाखालचा प्रश्न आहे, अरुणिमाच्या कणखर म्हणजे धाडशी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. ती वाक्य आहेत, एकूण 11 वाक्य आहेत. पहा, लक्षात घ्या. पहिलं वाक्य, सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकार्यांना धीर दिला. दुसरं वाक्य, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी तावून सुलाखून निघत होते. तिसरं वाक्य, डाव साधणाऱ्यांना प्रत्येकाला लाथा बुक्क्यांचा प्रसाद मी दिला. चौथं वाक्य, जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना बोलू दे, पण एक दिवस माझा असेल. पाचवं वाक्य, शरीर अपंग पण माझं मन थोडंच अपंग, गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. सहावं वाक्य, स्टीलचा रॉड घातलेला पाय, त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत होते. सातवं वाक्य, मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. आठवं वाक्य, आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. नववं वाक्य, आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागतं. दहावं वाक्य, मी अशी न तशी मरणारच होते, तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यकच होते. आणि 11वं वाक्य शेवटचं, फोटोसाठी अरुणिमाने शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क काढला. अजूनही तुम्हाला कोणती वाक्य वाटली तर याच्यात देऊ शकता. आणि या अशा वाक्यावरून तुम्ही अरुणिमाचा कणखर आणि धाडशी मनाची साक्ष देणारी असे वाक्य तुम्ही शोधून बाजूला काढायची आणि त्याच्यातून अरुणिमाचा कणखरपणा लक्षात घ्यायचा आहे, अरुणिमाची धाडशी वृत्ती तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आणि आपण देखील असंच एक मनामध्ये कुठलं ना कुठलं मोठं ध्येय तुम्ही समोर ठेवा आणि ते पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करा. ही शिकवण या पाठातून आपण घेऊन जायचं आहे. जे विद्यार्थी अशा पद्धतीने अशा या पाठातनं जे ध्येय समोर ठेवतील आणि त्या ध्येयाला अनुसरून तुम्ही त्या ठिकाणी किती अडथळे किती संकट येऊ द्या त्याच्यावर मात करून तुम्हाला पुढे जायचं आहे. ही शिकवण खऱ्या अर्थानं तुम्ही कृतीमध्ये आणायची आहे, आचरणात आणायची जीवनामध्ये. तर हा पाठ त्या ठिकाणी आपण शिकलात ही या ठिकाणी लक्षात येईल. नुसतंच परीक्षेला प्रश्न येणार म्हणून या पाठाकडे पाहायचं नाही, तर या पाठातला प्रत्येक भाग आपण कृतीमध्ये जर आणला तर तुम्ही देखील जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. त्या दृष्टीनं या पाठाखालची स्वाध्याय तुम्ही अभ्यासपूर्ण सोडवायची.